हॅलो, नमस्कार ताईंनो, कसे आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ गॅप होऊन राहिले. तर आज मी आता व्हिडिओ शूट करत आहे. मला वेळ पण मिळत नाही व्हिडिओ शूट करायला. कामं करता करता करावं म्हणते, पण असं मूड पण पाहिजे कधी कधी व्हिडिओ शूट करायला. तर आज काल खूप पाऊस आला, त्याच्यामुळे आज थोडं बादल बादल वगैरे आहे. वातावरण पण थंड थंड झालं आणि मूड पण थोडं फ्रेश वाटत आहे माझा आज. त्याच्यामुळे आज म्हटलं चला व्हिडिओ शूट करावं. काही थोडे घरातले कामं पण करणार आहे मी, व्यवस्थित थोडे साफसफाईचे. छोटीशी अशी रांगोळी पण काढून घेतली आणि इकडे पोर्च पण धुवून घेतला. वातावरण खूपच सुंदर वाटत आहे. इतकं म्हणजे आल्हाददायक वातावरण वाटत आहे, जसं पाऊस वगैरे आला आणि त्याच्यामुळे थंड थंड वातावरण, झुळझुळ हवा, खूप छान वाटत आहे. तर आता सकाळचे तर सगळे कामं झाले. रांगोळी काढून झाली, पोर्च धुवून झाला आणि बाकीचे सगळे कामं झाले. तर आता मी थोडं मंदिर वगैरे साफ करणार आहे आणि समोरची ते रॅक वगैरे साफ करणार आहे. त्याच्यामुळे मी आता थोडं चहा वगैरे घेणार आहे आणि थोडी एनर्जी आली की मग कामाला सुरुवात करणार आहे. तर आता चहा बनवून घेते. मशीनला कपडे पण लावून घेतलेले आहे. आता सकाळचे बरेचसे कामं मी करून घेतलेले आहे. तर आता इकडे मी भैया पावडर आहे. तर ह्या भैया पावडरने मी आता कांद्याचा पिंप आणि आपला पानदान घासून घेणार आहे पितळेचा. तर
याच्याने खूप छान निघते हे पितळेचे भांडे भैया पावडरनी. तर असे आता घासून घेत आहे. तर आता मी इकडे खूप सारे कपडे धुवून घेतले. सुमितचे सॉक्स वगैरे धुवून घेतले आणि असे कपडे खूप सारे धुवून घेतलेले. तर आता इकडे मी भैया पावडर आणि पितांबरीने पण छान निघतात भांडे, पण आता माझ्याकडे पितांबरी संपली होती. भैया पावडर होता थोडासा, त्याच्याने मी हे पिंपा आणि सुपारीचं पानदान स्वच्छ करून घेतलं. तर अशा प्रकारे मी हे डायनिंग पण स्वच्छ करून घेतलं. आणि इकडे हे चम्मच ठेवायचं जे पॉट आहे त्याच्यामध्ये चम्मच ठेवून घेतले स्वच्छ करून. ही फळं ठेवायची टोपली आहे आणि हा पिंपा आहे, याच्यात पाणी भरून ठेवते. आणि ही बरणी घेतली छोटीवाली, जी ही मोठी बरणी आहे ना आता घासून घेतली आहे. याच्यात आंब्याचं लोणचं होतं, तर आता ही स्वच्छ घासून घेतली. आता दुसरं आंब्याचं लोणचं टाकते म्हटलं याच्यामध्ये. आणि आता इथे असं आंब्याचं लोणचं काढून घेतलं. बघा, तर मोठ्या बरणीतलं लोणचं आता मी काढून घेतलं आणि ह्या छोट्या बरणीमध्ये काढून ठेवलं. आणि ही नवीन बरणी आणली म्हणून मी आता हे
183 रुपयाची नवीन बरणी आणली, कारण ते मोठ्या बरणीतलं लोणचं काढून ठेवायचं होतं म्हणून. आणि याची किंमत आहे 183 रुपये. तर आणि आता ती एवढी मोठी बरणी कशाला ठेवायचं म्हटलं, आणि त्याच्यातून ते लोणचं ह्या बरणीमध्ये काढून ठेवलं. आता ह्या मोठ्या बरणीमध्ये मी आता नवीन लोणचं पुन्हा टाकणार आहे. आणि आता मी ते रॅक आहे ना, तर ती स्वच्छ करायला घेतली आहे, कारण त्याच्यात इतका कबाडखाना भरलेला आहे, खूप साऱ्या वस्तू भरलेल्या आहे. आणि काही वस्तू काढतो म्हटलं तरी पण तिथं काही समजत नाही की कोणती वस्तू कुठे आहे, काय समजत नाही. म्हणून ते वस्तू मी तिथल्या सगळ्या काढत आहे आणि ते स्वच्छ करून घेणार आहे आणि व्यवस्थित लावून घेणार आहे. तर आता इथल्या सर्व वस्तू काढून घेत आहे. इथं सगळे पुस्तकं आणि ते हेच भरलेले आहे, फाईल वगैरे. सुमितच्या काही फाईल वगैरे आहे, त्याच भरून ठेवलेल्या आहे. तर एक एक वस्तू ठेवता ठेवता इतके साऱ्या वस्तू जमा होतात. आणि तेवढ्यात मी तुम्हाला दाखवणारच होते की किती साऱ्या वस्तू काढल्या तिथल्या, म्हणून एवढ्या साऱ्या भरलेल्या वस्तू होत्या म्हणून. पण तेवढ्यामध्ये ते भैया आले, आमचा एक्वागार्ड बंद पडला होता. तिथली ती जी मशीन आहे ते खराब झालेली होती, म्हणून त्यांनी ती मशीन बदलवून दिली आहे. तर ती मशीन झाली आहे 2000ची. आणि 2 कॅन्डल पण खराब झाले होते, तर ते 900 रुपयाचे कॅन्डल, असे 3000चे कॅन्डल आणि मशीन बदलवून दिली. तर आता ते तिकडे काम त्यांचं सुरू होतं, भैयाचं एक्वागार्ड रिपेअर करण्याचं. तेवढ्यामध्ये मी पुन्हा येऊन इकडे पूर्ण